कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी. जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला. आपली जितेंद्र आव्हाड मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला. तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला. त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात. हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला. मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का तुमच्याकडे? तुम्हाला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला. ते पण विंजरीत आहेत. ते कधीच येत नाही बीडमध्ये. हा मग सांगतात तुम्ही वंजारीत आम्ही वंजारीत मुंडे साहेब वंजारीत आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला. ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हकालपट्टी करा. नाही 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 ते म्हणायची गरज नाही ना. याला प्रचंड मतांनी हरवा. जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला. आपली जितेंद्र आव्हाड मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला. तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला. त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात. हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला. मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का तुमच्याकडे? तुम्हाला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला. ते पण विंजरीत आहेत. ते कधीच येत नाही बीडमध्ये.